घेत नाही आहे. पण लोकांना हे समजलं पाहिजे गेले अनेक वर्ष आपला विकास काही झालेला नाही. आज मी असं पाहणी करत असताना मला एवढा स्वतःला त्रास होतो, त्यातून मी थोडी थोडी कामं का होईना माझ्या माध्यमातून केलेली आहेत. मी सामान्य घरातली असूनसुद्धा मग हे पॅनलवरचे नेते जे आहेत त्यांनी का केलं नाही, जे गल्लीमधून दिल्लीमध्ये जाऊन बसले, पण त्यांनी केलं पाहिजे. आज नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा भरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक उमेदवारांचं इंटरव्ह्यू घेत आहोत आणि मुलाखती अंतर्गत आपण त्यांचं जे कार्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे विभाग क्रमांक 89 मधना मंगलाताई आपल्यासोबत आहे संवाद साधण्यासाठी. ताई, सर्वप्रथम आपलं मेरा भरा समाचारमध्ये स्वागत. तुम्ही आणि ज्याप्रमाणे आता आपण उमेदवारीसाठी उभे राहिलेला आहात, तर अशा कोणते ज्वलंत मुद्दे घेऊन आपण उमेदवार म्हणून उभे राहिलेला आहे त्या प्रभागामध्ये अपक्ष म्हणून? सर्वात प्रथम तर तुमचं मी धन्यवाद करेन की तुम्ही चॅनलच्या माध्यमातून माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात आणि मला लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी भेटली आहे. माझ्या इथे म्हणजे ह्या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष खूप सारे मुद्दे आहेत ज्याच्यावर मी स्वतः परिसरामध्ये फिरते, स्वतः हे करते, म्हणजे पाहणी केलेली आहे. त्याबद्दल तर खूप पहिलं तर आपले जे चिखल आहे, नाले आहेत, ते गेले अनेक वर्षापासून तसेच आहेत, ते कोणी बनवलेले नाही आहेत. आणि जरी आम्ही महानगरपालिकेमध्ये जरी गेलो तर तिथे फंडिंगचा प्रॉब्लेम येतो की आमच्याकडे फंडिंग नाही, तर ते आम्ही कसं करायचं. ह्या सर्व गोष्टी आहेत. तिथे महिलांसाठी कोणतेही सुरक्षा कॅमेरे लागलेले नाही आहेत किंवा कचऱ्यासाठी म्हणजे ठराविक आहेत, पण एवढं जसं पाहिजे तसं काही नाही आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही गेलात तर छोटे छोटे एकदम गल्ल्या वगैरे आहेत, तिथून येण्या जाण्यासाठी पण लोकांना खूप त्रास होतो आहे. गेले अनेक वर्ष हा त्रास लोक सहन करतात आहे. अच्छा, या प्रभागामध्ये बहुभाषिक लोक जास्त आपल्याला आढळतात, बाहेरची लोक इथनं राहिलेले आहेत अनेक. तर साधारणपणे आपण जेव्हा प्रचाराला जातात तर आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा? सर्वात तर प्रतिसाद तर खूप चांगला भेटतो आहे, पण काही लोक जे त्रासलेले आहेत ते एकदम म्हणजे असे भावूक होऊन ते त्यांचं जे मनातलं वक्तव्य आहे ते सगळं बाहेर पडतं आहे की अनेक वर्ष झाले आम्ही तुम्हाला मतं देतो आहे, पण आमच्या मत घेऊन तुम्ही कोणतीच कामं करत नाही आहेत. पण ही कामं झाली पाहिजे. गेले 10 वर्ष 15 वर्षापासून ज्यांना आपण वारंवार निवडून देतो आहे तर त्यांनी आपल्या प्रभागामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आज इथला एक इतिहास झाला आहे जो बालेकिल्ला ओळखला जातो, पण ह्या बालेकिल्ल्याचा विकास होणार कधी हा लोकांचा प्रश्न आहे. त्यासाठी मला उतरावं लागलं. आणि जेव्हा सिस्टम आपल्याला दुरुस्त करायचं असतं तेव्हा सिस्टमचा एक भाग व्हावा लागतं, त्याच्यामुळे तुम्ही सिस्टमचा भाग होण्यासाठी आता अपक्ष म्हणून उभे आहात. तर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की या संदर्भात काही इथं शाळा, गव्हर्नमेंटच्या शाळा खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामुळे जे सर्वसामान्य घरातली मुलं आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये जास्त पैसे खर्च करून जावं लागतं. तर त्या संदर्भात काही शाळांसाठी आपण काय उपाययोजना आहेत किंवा शाळांसाठी काय आपलं म्हणणं आहे? ताई, या प्रभागामध्ये ज्या शाळा आहेत त्या गव्हर्नमेंटच्या शाळा खूप कमी आहेत, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आता ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा म्हणजे एकच आमची नारळवाडी शाळा आहे, त्याच्यामध्ये पण मी शिक्षण घेतलेलं आहे, लहानाची मोठी झालेली आहे. आणि प्रायव्हेट शाळा आहेत, पण अशा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील म्हणजे रोजगार त्यांना कमी आहे, काही महिला धुणं भांडी करतात, तर त्यांना ती फी म्हणजे परवडत नाही आहे. तर त्यासाठी कोणते उपक्रम आहे शाळामध्ये जे वर्ग कमी आहेत किंवा तिथे शिकवण्यासाठी जे आपल्याला जे व्यवस्थित शिक्षक जे लागतात ते सगळं आपण बघू आणि त्या माध्यमातून मी मुलांना हे करेन. मराठी शाळांचा मुद्दा खूप पुढे आहे आणि सध्या तरी मराठी शाळा खूप बंद होत आहेत, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आता मराठी शाळा तर सगळ्याच आता आपल्या कमी झाले आहेत, म्हणजे जे जे ते आहे ते इंग्लिश मिडियमचं घेत आहे, पण मराठी शाळांचं हे आपल्याला असलं पाहिजे, कारण की आपण स्वतः एक मराठी आहोत आणि ही आपली भाषा कुठेतरी दडपली जाते. त्यासाठी पण मी प्रयत्न करेन की ज्या गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि काही शाळा उपलब्ध होतील असे प्रयत्न करेन. हा जो प्रभाग आहे इथं आरोग्याची समस्या खूप उद्भवतात, तर इथे हॉस्पिटल नाही आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? आरोग्याच्या उपाययोजना काय आहेत? आरोग्याच्या उपाययोजना तर खूप काही आहेत, पण लोकांना त्या माहिती नाही आहेत. आणि जवळपास महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे
ते आमच्या स्टेशन पशी आहे. इथे जवळ कोणतंच नाही. आपला दवाखाना पण आम्ही महानगरपालिकेला बोललेलो की इथे तुम्ही चालू करा, पण ते अजून अद्यापही केलेला नाही आहे. कारण की जे आपले जे मेन नेतेच असतात तेच ह्याच्यामध्ये काही कामं करत नाही आहेत. तर आपण कितपत कामं करा, जे आमच्या परीने माझ्या पद्धतीने झालं तेवढं मी केलेलं आहे आणि इथून पुढे करत राहणार. म्हणजे जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा आरोग्यासाठी तर काहीतरी उपाययोजना असेल तुमच्या? हो, जेव्हा मी निवडून येईल तेव्हा आरोग्यासाठी म्हणजे छोटे छोटे जे कॅम्प असतात ते कॅम्प लावायचे काम करू आम्ही. आणि जे आता आपला दवाखाना जे शिंदेसाहेबांनी जे काढलेलं आहे ते महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रभागामध्ये असला पाहिजे, पण तो अद्यापही नाही आहे. तर त्याचा तुम्ही हे करणार, त्याची पाठपुरावा करून आपल्या दवाखान्यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही एक महिला आहात आणि ह्या प्रभागामध्ये अनेक महिला आहेत, त्या स्थलांतर करून इथं आलेल्या आहेत. तर नोकरीच्या सुविधासाठी काय करणार आहात का महिलांसाठी रोजगार उत्पन्न करण्यासाठी? असे रोजगार बोलायला गेले तर आपल्या सरकारने खूप साऱ्या योजना काढलेल्या आहेत, त्या आपल्या महिलांपर्यंत पोचत नाही आहेत. आणि त्याच योजनांच्या आता जर मी निवडून आली तर त्याच योजना घराघरापर्यंत गेल्या पाहिजे, ह्याचा मी प्रयत्न करेन पुरेपूर. ज्याप्रमाणे आता शेवटचा प्रश्न घेते की एक उमेदवार म्हणून आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात, तर एक उमेदवार सुरक्षितेचा प्रश्न आता खूप मोठा आहे. तर आपल्या प्रभागामध्ये आपण महिला सुरक्षितेसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना राबवणार आहात? महिलांसाठी तर आता सुरक्षितेसाठी म्हणजे पहिली गोष्ट तर लाईट आतमध्ये नाही आहेत एरियामध्ये, त्या लाईटीचं पहिलं मी काम करेन. आणि त्याच्यानंतर जे CCTV जे कॅमेरे आहेत ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ते लागले पाहिजेत, ते काम करेन मी. आणि जे आता खरंच म्हणजे आता लाजिरवाणी गोष्ट आहे, एक मुद्दा असा आहे की जे टॉयलेट आहेत बाहेर, जे बालडी घेऊन बाहेर जावं लागतं, ह्यासाठी मी टॉयलेटमध्ये सगळ्या योजना हे करेन, म्हणजे पाण्याची सुविधा सगळ्या. म्हणजे जेणेकरून डब्बा घेऊन लोकांना लाईन लावायची गरज लाजिरवाणी गोष्ट आहे की एक जेव्हा स्त्री जेव्हा बाहेर पडते तर पुरुष मंडळी जेव्हा येतो तेव्हा त्या महिलेला किती लाज वाटते. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. आणि माझी कळकळीची विनंती आहे जनतेला की खरंच त्यांनी विचार करावा आणि आपलं मत ज्या व्यक्तीला द्यावं जो काबिल असेल. उमेदवार म्हणून किंवा तुम्ही उमेदवार आहात, मतदारांना कसं पटवून द्याल की मी योग्य व्यक्ती आहे की तुम्ही आम्हाला निवडून आणा? मी मतदारांना हेच पटवून देईन की मी एका सामान्य घरातून आलेली आहे. कारण की जे पॅनलवरती मोठे मोठे जे नेते आहेत, जे गेले अनेक वर्षापासून नगरसेवकपासून वरतीपर्यंत गेलेले आहेत, मी कोणाचं नाव, तेच नेते दुसऱ्या पॅनलवरती जातात. जर ते आधीच्याच नेत्यांनी काही कामं केली नाही तर ते पुढे काय कामं करणार आहेत, हे लोकांनी जनतेने विचार करावा. आणि मी ह्यासाठी माझा लढा आहे की जे आपले पुनर्वसन नाही होत आहेत, विकास नाही होत आहे, किती वर्ष आपण त्याच गटारातनी राहायचं. आज एखाद्याचं मयत जरी झालं तरी आतून बाहेर आणण्यापर्यंत छोट्या छोट्या गल्लीतून ते बाहेर येत नाही. कोणी आजारी झालं तरी ते बाहेर येऊ शकत नाही. जर आम्ही जर चाळीत राहतो तर आम्हाला अधिकार आहे की पुनर्वसन होऊन कुठेतरी चांगल्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट व्हावं. ह्याच्यासाठी माझा हा लढा आहे. आणि जनतेने मला प्रतिसाद द्यावा आणि जनतेचा प्रतिसाद खूप चांगला भेटतो आहे. आणि नक्कीच जे त्यांनी मला जर उमेदवार म्हणून जर निवडून आणलं तर मी सगळ्या ह्या गोष्टी पूर्ण करू शकते. कारण की मी खुर्चीवर नसताना मी खूप सगळे कामं करते. जर खुर्चीवर आली तर मी किती कामं करेन. ज्याप्रमाणे आता ताईंशी आपण बोललो, मंगला ताईंशी, ज्याप्रमाणे आता त्यांचं म्हणणं की सर्वसामान्य घरातली एक मुलगी जेव्हा उमेदवार म्हणून समोर येईल त्याच्यानंतर जेव्हा स्वतःकडे सत्ता नसताना सुद्धा जर समाजसेवक करण्याची एवढी कळकळ आहे, तर त्याच्यानंतर जेव्हा उमेदवार म्हणून निवडून येईल तर त्याच्यानंतर किती समाजसेवा करेल. जे आजूबाजूचे जे पण प्रश्न आहेत, जे मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गोष्टींवर नक्कीच ताई काम करतील असा ताईंचा विश्वास आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्याला जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.